brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. या महादेव देवळे जे माजी महापौर सुद्धा आहेत मुंबईचे, ते आपल्या इथं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. बाळासाहेबांचं स्वप्न राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत येण्याचं हे पूर्ण होते. तुम्ही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय ते म्हणजे की आता ही जेव्हा युती होते शिवसेना मनसेची युती, त्याही पेक्षा अधिक म्हणजे बाळासाहेबांचे दोन जवळचे माणसं एकत्र येत आहेत. खरंच त्यावेळेचा बाळासाहेबांचा तुम्ही उल्लेख केला. बाळासाहेबांनी आज मराठी माणसाला ताट मानेने जगण्यासाठी मराठी माणसासाठी बाळाने शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणूस आज स्वाभिमानानं जगत आहे. आणि कालांतराने म्हणा मध्ये काहीतरी थोडं संतगती आली होती, परंतु आज दोघेही भाऊ एकत्र आले आहेत. राजसाहेब ठाकरे आहेत, उद्धवसाहेब ठाकरे आहेत आणि एकत्रित आलेले आहेत. खरोखरच मी तर म्हणेन की बाळासाहेबांचे स्वप्न आज या पद्धतीने साकार होत आहे आणि मुंबई महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार आहे हे मात्र निश्चित आहे. ज्येष्ठ शिवसैनिकसुद्धा तिथेच आहे, कुठेही त्याची चलबिचल झालेली नाही आणि सामान्य कार्यकर्ता आहे शिवसैनिक, तो सुद्धा आज जोमानं काम करायला उत्सुक झालेला आहे. आणि मतदार देखील आज त्यांच्या मनामध्ये एकच विचार आलेला आहे की आपण यावेळेला शिवसेना आणि मनसे यांना आपण निवडून देऊन या महापालिकेकडे भगवा झेंडा फडकल्यावर स्वस्थ बसायचं नाही असा देखील निर्धार केलेला आहे. आणि कार्यकर्ता आहे तोच आपला खरा कणा आहे की तोच आज संपूर्ण सगळं मतदारांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन काम करतोय आणि म्हणून त्यांचं खरंच आभार आहे. त्या दोघांचं मिलन झालेलं आहे. मला देखील फार मोठा आनंद झालेला आहे की काही विचारू नका, सगळ्यांनी आनंद झालेला आहे. आणि एक सांगेन, कैसी ये चांदनी की रात है, कैसी ये चांदनी की रात है, कैसे दोनों बंधु एकत्रित होने की यही सुनहरी याद है, यही सुनहरी याद है. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर मला फक्त एक तुमच्याकडनं ऐका ना, छोटासा प्रश्न घेते. तुम्ही फार जुनं शिवसैनिक आहात म्हणून हे जाणून घ्यायचं, कारण की हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलेलं नसणार आहे. आज दोघेही जण आपापल्या पक्षांचे पक्षप्रमुख आहेत. तुम्ही ज्यावेळेला ती शिवसेना पाहिली तेव्हा ते दोघं सुद्धा एक शिवसैनिक म्हणून काम करत होते. तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ज्यावेळेला लागायची त्यावेळेला राज ठाकरे नेमकी काय काय भूमिका बजवायचे, त्यांच्याकडे काय काय कामं असायची आणि उद्धव ठाकरेंकडे काय काय कामं असायची? आता तसं जर म्हणायला गेलो ना, ती कामं ना जी सार्वजनिक आपण त्या महापालिकेच्या माध्यमातून जी करायला पाहिजे होती, आता काय समजा रस्ते आहेत, फुटपाथ आहे, पाण्यात. तसं नाही, प्रचार ज्या वेळेला व्हायचा त्यावेळेला राज ठाकरेंकडे काय काय जबाबदारी असायची आणि उद्धव ठाकरेंकडे काय जबाबदारी असायची? त्यावेळेला जबाबदाऱ्या याच असायच्या की तुम्ही प्रत्येक मतदार आपली भूमिका आहे ती पटवून सांगा. जे तुम्ही कार्य जे केलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचू द्या की बाबा अशा पद्धतीने आम्ही कामं केलेली आहेत आणि लोकांबरोबर प्रेमाने गोडपणाने त्यांना बोला, आपली भूमिका पटवून सांगा. आम्ही जे यापुढे आम्ही जे काय आम्हाला करायचं आहे या मुंबईसाठी ते आम्ही करणारच. मग कुठचाही पाण्याचा, आणि जवळजवळ मी सांगतो तुम्हाला की पाण्याचा प्रश्न तर नेहमीच आहे. नाही, तुम्ही ही जनरिक सांगताय. मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय की दोघंही ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हयात होते त्यावेळेला जेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागायची त्यावेळेला राज ठाकरे कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडायचे संघटनात्मक आणि प्रचाराच्या पातळीवर, आणि उद्धव ठाकरे काय करायचे? आता काय माहिती आहे का, ही जबाबदारी काय संपूर्ण प्रत्येकाला सांगायचं. तुम्ही हा भाग तुम्ही घ्या इथपर्यंत, समजा एक अंधेरी आहे, बोरवली आहे, मुंबई आहे, कुलाबा आहे, लालबाग आहे, या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्य कशा पद्धतीने काम करतात, कुठे आपल्याला काही कमी पडते ते तुम्ही संपूर्ण सगळं बघा. त्याची चाचक तुम्ही दोघेही करायचे. उद्धव साहेब राजसाहेब संपूर्ण जाऊन हे घ्यायचे. कुठे जर कमतरता काय भासली तर मग राजसाहेब त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने सोडवायचे. त्यांना सगळं माहिती होतं काय करायला पाहिजे काय नाही. उद्धव साहेब पण तसेच त्याप्रमाणेच काम करत होते. धन्यवाद सर. तुझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर मी देते, ते म्हणजे की राज ठाकरे जे आहेत ते तरुणांचं जे संघटन आहे त्याच्यामध्ये होते आणि त्यामुळे तरुणांची विंग म्हणजे विद्यार्थी सेना त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि तशाच पद्धतीने ते मोठे झालेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची जबाबदारी असायची. आणि म्हणजे या शिवसेनेतनं बाहेर पडण्याच्या आधीची जी विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार सभा या राज ठाकरेंच्या झाल्या होत्या आणि राज ठाकरेंच्या प्रचार सभेची भरपूर चर्चा सुद्धा यावेळेस म्हणजे त्यावेळेस झाली होती. त्याच्यानंतर अगदी काही वर्षातच राज ठाकरे बाहेर पडताना पाहायला मिळाले होते. प्रामुख्याने संघटन हे राज ठाकरेंकडे होतं, त्या मानाने उद्धव ठाकरे उशिरा या सगळ्यामध्ये आले होते. आणि उद्धव ठाकरेंचं जर सांगायचं झालं तर ते 2002 पासून राजकारणामध्ये सक्रिय झाले होते आणि त्यानंतर 2002च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे ते प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. पण त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर बाळासाहेबांच्या जोडीनं राज ठाकरे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये पूर्णतः सहभागी असल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि अंतर्गत लोकांचं सांगायचं तर
राज ठाकरे हे सक्रिय सहभाग म्हणजे दिवस रात्र त्या निवडणुकांच्या मूडमध्ये असायचं आणि विशेष करून तरुण कार्यकर्त्यांची मोड बांधणं याची जबाबदारी ही राज ठाकरेंवर असायची.